ठीक आहे, पण पांडुरंग माझा खूप चांगला मित्र आहे. त्याला जर हे कळलं तर त्याला खूप वाईट वाटेल. हा व्यवहार होण्याआधी मला त्याची परवानगी घ्यावी लागेल. अहो सावकार, पण मला फक्त एक जमिनीचा छोटासा तुकडा हवाय. सावकार, हवं तर या धनाच्या किमतीत येईल तितकीच जमीन द्या मला, पण माझ्यासोबत व्यवहार करा. एवढं तुला तुझं स्वप्न साकारायचंय तर ठीक आहे, आपण करू व्यवहार. हा आपल्या व्यवहाराचा कागद. हा इथे अंगठा लावा. ठीक आहे, पाराच्या पाठीमागे जो माझा जमिनीचा तुकडा आहे तो आजपासून तुझा. श्रावणी, आता आपलं सगळं स्वप्न पूर्ण होईल. बघ, मी माझ्या मेहनतीने सगळं सिद्ध करतो. हा सौदा रद्द करा. स्वामी, या दगडाचं काय करायचं? इतकी कशी काय घाई तुला? अहो, मुलाला जाऊ देऊ नका. काय झालंय तुम्हाला? अरे सुदर्शन, तुला तरी काय झालंय? तुझे शब्द मागे घे. अहो, तुम्हीच म्हणायचात ना, स्वामी आपलं सर्व काही आहे. सकू, माझा निर्णय झालाय. आता या विषयावर आणखी चर्चा नको. अगं आई, त्या स्वामींनी काय केलंय? आमच्या दोघांचा अपमान केलाय. जे आमच्या सोबत नाहीत त्यांना या घरामध्ये स्थान नाहीये. भाऊजी, स्वामींना स्थान देणारे आपण कोण? स्वामी म्हणजे साक्षात तत्व. ते ज्याला स्थान देतात त्यालाच मिळतं. आणि गरज पडली तर तेच प्रत्येकाला त्याचं खरं स्थान दाखवतात. जास्त शहाणपणा नकोय तुमचा. चला निघा इथून. बस झालं दादा, यापुढे काहीही बोलू नकोस. आम्हाला जितकं समजायचं होतं तितकं समजलंय. चल श्रावणी. डोळे बंद करा. शिव शंकर शंभो. स्वामी, या सगळ्यांना तुम्ही हिरे मोती असं सगळं दिलत, मग मलाच हा काळा कोळसा का? हे तू सोडावून घेतलंयस. घडवणाऱ्याच्या वृत्तीचा असेल तशी वस्तू त्याच्या हातून घडते. म्हणून बाळाच्या हातात हिरा, गय आणि माई यांच्या हातात मोती आणि तुझ्या हातात कोळसा. शिव शंकर शंभो.
सुदर्शनने त्याचं आयुष्य आधीच अहंकाराने ग्रासलेल्या पांडुरंगाच्या हाती दिला आणि हरीने त्याचं आयुष्य आमच्या हाती. अरे फक्त प्रल्हादाला सुद्धा त्याच्या घरच्यांनी नाकारलं, पण भगवंताने त्याचं रक्षण केलं. जो आमचा झाला तो तरणार. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. खरंच काही बोलू नको स्वामींना. या अंधाराचं कारण काहीतरी वेगळंच आहे. जुगनू चला सूरज की चाल. तुम्हाला कल्पनाच नाहीये तुमच्या करता पुढे काय वाढून ठेवलंय ते. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे रोपटं फार महत्वाचं आहे. याला सोन्याची फुलं येणार. हे जिथे वाढणार तिथे भरभराट होणार. रोपटं भरतय अजून भरणार. सुवर्ण फुला. रोपटं उजळून निघणार आणि ह्याच्याकडे वाईट नजरेने बघणारे अंधारात लुप्त होणार. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. स्वामी, हे सगळं तुमच्या कृपेमुळेच घडलं आहे. जमीन मिळाली, घरही विकत घेतलं. तुम्ही म्हणाला होता तुझंही स्वतःचं घर असेल, आणि आज तुमच्या आशीर्वादामुळे ती वेळ आली आहे. स्वामी, आता तुमचं हक्काचं स्थान आपल्या नवीन घरात असेल. मी परत प्रयत्न करतो. रोज ठिणगी निघते. आज आज काय काय झालंय काही कळत नाहीये. आपण हा दिवा पेटवण्याचा कधीपासून प्रयत्न करतोय, पण पेटतच नाहीये. नक्की काहीतरी विचित्र घडतंय आपल्या घरात. स्वामी, हा काही अपशकुन तर नाहीये ना? देवघरातला दिवा सुद्धा विझलाय. हे दिवे सुद्धा पेटत नाहीयेत. मला घाबरून चालणार नाही, पण असं वाटतंय की घरात काहीतरी अघोरी सावली उतरलीये. कोण आहे? कोण आहे तिकडे? बाहेर आहे ना तर. हे कसले आवाज येत आहेत? अरे हे काय चाललंय? हे थांबवा. हे आवाज सहन होत नाहीये. अहो, कोणी बोलतंय का? आवाज तर येतोय, पण कोणी समोर काय येत नाहीये. मला हे आवाज सहन होत नाहीये. मला खूप त्रास होतोय. हे आवाज थांबवा ना. मला नाही सहन होत हे. अरे हे काय चाललंय? अहो, हे काहीतरी वेगळंच आहे. आपल्या घराला कुणाची तरी नजर लागली आहे बहुतेक.
नाणं दिलं स्वामी, मी आज खूप धन्य झाले. पण ह्याचा कोळसा नाही ना होणार? स्वामी, सोन्याचं नाणं देण्यामागे काय प्रयोजन आहे? गायत्री, स्वामींनी नाणं दिलंय हे महत्वाचं नाहीये काय? अर्थ काय विचारताय? कपले नाणं मिळालं ना? हो आता एक काम करायचं. स्वामी, तुम्ही नाणं दिलत ना, सगळी कामं करेन तुमची. बाजारात जायचं आणि बियाणं घेऊन यायचं.